रायगढ़ के सुधागढ़ तालुका के आमनोली कोलाथरे मार्ग पर लोहे का पुल जर्जर हालत में पहुंच गया है, जिससे ग्रामीणों में भारी नाराजगी है। पुल की लोहे की संरचना कई जगह से जंग खाकर कमजोर हो चुकी है और उस पर दरारें व गड्ढे दिखाई दे रहे हैं। स्थानीय लोगों का कहना है कि यह पुल अब जानलेवा बन चुका है और किसी भी समय बड़ी दुर्घटना हो सकती है। स्कूल के बच्चे, महिलाएं और ग्रामीण रोज इसी पुल से जान जोखिम में डालकर गुजरने को मजबूर है। प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाते हुए ग्रामीणों ने कहा कि कई बार शिकायत के बावजूद कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। ग्रामीणों ने जल्द नया पुल बनाने की मांग की है, अन्यथा आंदोलन की चेतावनी दी। माझं नाव शेखर दत्तात्रय दिने, मी या गावचा रहिवासी असून या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी हा ब्रिजचं काम झालेलं नाही आहे, परंतु हा ब्रिज आता पडण्याच्या स्थितीवरती आलेला आहे। ह्या ब्रिजला पर्यायी मार्ग म्हणून काही नाही आहे। आता येताना लोक खालून पाण्यातून येतात जातात, पण पावसाळी ह्या मार्ग पूर्णपणे बंद असतो, कारण की ब्रिजच्या अशी धोकादायक स्थितीमधून कोणी माणूस येत नाही किंवा कोणी माणूस जात नाही। हा ब्रिज दोन्ही गावातील मार्केटपर्यंत जाण्याचा रस्ता हा एकमेव रस्ता आहे, परंतु या ब्रिजच्या अजूनही काही डागडोजी झालेली नाही किंवा काही झालेलं नाही। प्रशासनाने पण याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे दोन्ही गावांमध्ये, चारही गावांमध्ये पूर्ण संतापतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणाला आता अक्षरशः लोक कंटाळून रस्त्यावरती उतरण्यात आलेले आहेत लोक। त्यामुळे प्रशासनाला मागणी असेल की या ब्रिजचं काही असेल ते थोडंसं दुरुस्ती करून काहीतरी येण्या जाण्याचा मार्ग आम्हाला सोयीस्कर करून द्यावा। माझं नाव विष्णू यशवंत गायकवाड, मी या गावचा आमनोली गावचा रहिवासी आहे। या ब्रिजवरना आम्ही सतत येणं जाणं आमचा असतो। ह्या ब्रिजवरना 7 ते 8 गावांचा पायी रस्ता आहे हा, आणि बऱ्याच वर्षापासून आमची कलकल आहे की हा पूल होतच नाही, याची दुरुस्ती सुद्धा होत नाही। याच्या पूर्ण हा गंजलेला, एकदम पट्टे वगैरे तुटलेले आहेत। आता म्हणजे ह्या पुलावरना चालू शकत नाही अशी स्थिती झालेली आहे इथं, आणि खालचे कट्टे सुद्धा पूर्णपणे बाद झालेले आहेत। पावसाळ्यामध्ये काय अवस्था असते इथं? पावसाळ्यात आम्ही बंदच असतो हा मार्ग बंद, कारण भीती असते पडण्याची। या पट्टे वगैरे पूर्णपणे गंजलेले आहेत आणि तुटलेले आहेत, एकदम येऊ शकत नाही, भीती वाटते। प्रशासन आणि सरकारकडे काय मागणी आहे? आम्हाला तात्काळ एक दुरुस्ती म्हणून करून द्यावी आणि नवीन ब्रिजची मागणी आमची। माझं नाव अनाजी उमाजी मनवे। काय परिस्थिती आहे? ह्या पुलाच्या जवळ हा पूल जवळजवळ 82-83 साली झालेला आहे, एकदम जुना पूल आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक टायमाला प्रशासनाकडे मागणी करू शकतो की आज परत झालेला नाही, पण ह्याच्या पुढे होऊ शरी तात्काळ त्याच्या येण्या जाण्याचा रस्ता दहेगाव आमनोली जी गावं आहे त्यांना मार्ग होईल असा करून देण्यात यावा, एवढी आमची मागणी आहे। हो, धोका वाटते ते व्यक्तिगत पोह्यांना चिरा बिरा गेलेल्या आहेत ना, त्या पोह्यांना ठेव्याना चिरा गेलेल्या आहेत, कारण ह्या वर्षी नाही केलं तर धोकादायक आहे ते।